Welcome to Dr. Chandrakant's Ambition Academy. Today we see SYBSc syllabus, SYBSc Botany paper 2nd, semester 3rd, BO 232 Plant Physiology, choice based system. In this paper, credit first given for the introduction to plant physiology for 2 lectures, scope and applications of plant physiology. पहिला जो चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी पाहायचं आहे की ज्यामध्ये स्कोप आणि ॲप्लिकेशन्स डिस्कस करायचे आहेत. सेकंड चॅप्टर जो आहे तो ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फॉर 3 लेक्चर्स. इन दिस 2.1 रोल ऑफ वॉटर इन प्लांट्स, मेकॅनिझम्स ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन विथ रिस्पेक्ट टू क्रॉप प्लांट्स, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन्स. हे 3 पॉईंट्स आपल्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. रोल ऑफ वॉटर इन प्लांट्स असेल किंवा त्याचा जो मेकॅनिझम आहे तर तो विथ रिस्पेक्ट टू क्रॉप प्लांट्स. तिसरा जो पाहायचा आहे तर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन, कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे अफेक्ट करतात ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तिसरा टॉपिक आहे असेंट ऑफ सॅप. हिअर वी सी द इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन, ट्रान्सपिरेशन पूल और कोहिजन टेन्शन थेरी, एव्हिडन्सेस अँड ऑब्जेक्शन्स, 3.3 फॅक्टर्स अफेक्टिंग असेंट ऑफ सॅप. हे 3 पॉईंट्स आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचे. यामध्ये इंट्रोडक्शन असेल, त्याची डेफिनेशन असेल, त्यानंतर थेरी जी पाहिजे तर ट्रान्सपिरेशन पूल थेरी किंवा कोहिजन टेन्शन थेरी, त्याची एव्हिडन्सेस आणि ऑब्जेक्शन्स, आणि कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात असेंट ऑफ सॅपला हे या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. फोर्थ चॅप्टर इज द ट्रान्सपिरेशन फॉर द 7 लेक्चर्स. फर्स्ट डेफिनेशन, types of transpiration, that is cuticular, lenticular and stomatal, structure of stomata, mechanism of opening and closing of stomata, Stewart's hypothesis, active K plus transport mechanism, factors affecting the rate of transpiration, significance of transpiration, antitranspirants, guttation, exudation. हे 9 पॉईंट्स आपल्याला यामध्ये डिस्कस करायचे आहेत. त्याचे डेफिनेशन असेल, कोणकोणते टाईप्स आहेत ते टाईप्स क्युटिक्युलर, लेंटिक्युलर, स्टोमॅटल, स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा, स्टीवर्ट्स हायपोथिसिस, ॲक्टिव्ह के प्लस ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, हे 2 आपल्याला डिस्कस करायचे आहेत. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन पाहायचं आहे, सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन, अँटी ट्रान्सपरंट्स, गटेशन अँड एक्सुडेशन, हे काही फिनॉमिनन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. इन नेक्स्ट वन, क्रेडिट सेकंड for the 15 lectures, 5th chapter nitrogen metabolism for 7 lectures. Here, introduction and role of nitrogen in plants, nitrogen fixation by rhizobium and BGA, 5.2.1 symbiotic nitrogen fixation, nitrogenase enzyme structure and function, non-symbiotic nitrogen fixation, importance and production techniques of BGA, denitrification, ammonification and nitrification, reductive amination and transamination. हे पॉईंट्स आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचे. पहिल्यांदा रोल ऑफ नायट्रोजन इन प्लांट्स, त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन बाय रायझोबियम अँड बीजीए, यामध्ये सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन अँड नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन पाहायचं आहे. इम्पॉर्टन्स अँड प्रोडक्शन ऑफ टेक्निक ऑफ बीजीए, ब्ल्यू ग्रीन अल्गी, याचं प्रोडक्शन कशा पद्धतीने करायचं आहे. डिनायट्रिफिकेशन, अमोनिफिकेशन अँड नायट्रिफिकेशन हे कन्सेप्ट या ठिकाणी आहेत. रिडक्टिव्ह अमायनेशन अँड ट्रान्सअमायनेशन हे कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी पाहायचे आहेत. नेक्स्टली सीड डॉर्मनन्सी अँड जर्मिनेशन फॉर 4 लेक्चर्स. डेफिनेशन, टाइप्स ऑफ सीड डॉर्मनन्सी अँड जर्मिनेशन, मेथड्स टू ब्रेक सीड डॉर्मनन्सी, मेटाबॉलिक चेंजेस ड्यूरिंग द सीड जर्मिनेशन, रोल ऑफ फायटोहार्मोन्स टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन, व्हायगर इंडेक्स. हे 5 पॉईंट यामध्ये आपल्याला पाहिजे सीड डॉर्मनन्सी आणि जर्मिनेशनमध्ये. त्याची डेफिनेशन असेल, टाईप्स ऑफ सीड डॉर्मनन्सी असेल आणि जर्मिनेशन कसं होतं आहे. मेथड्स टू ब्रेक सीड डॉर्मनन्सी, सीड डॉर्मनन्सी कशा पद्धतीने ब्रेक केली जाते. व्हॉट आर द मेटाबॉलिक चेंजेस ड्युरिंग द सीड जर्मिनेशन, सीड जर्मिनेशन होत असताना कोणकोणते मेटाबॉलिक चेंजेस होतात ते आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर रोल ऑफ फायटोहार्मोन्स टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन, हे या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर व्हायगर इंडेक्स हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे.
Physiology of the flowering, 4 lectures. Photoperiodism, concept, definition, short day plants, long day plants and day neutral plants. यामध्ये त्याचा कन्सेप्ट, त्याची डेफिनेशन, SDP म्हणजे शॉर्ट डे प्लांट, LDP म्हणजे लॉंग डे प्लांट अँड डे न्यूट्रल प्लांट्स DNP हे सगळे कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी पाहिजे. फायटोक्रोम थिअरी, रोल अँड फायटोहार्मोन्स इन इंडक्शन अँड इनहिबिशन ऑफ फ्लावरिंग. फ्लावरिंगचं इंडक्शन होण्यासाठी आणि त्याचं इनहिबिशन होण्यासाठी जे फायटोहार्मोन्स आहेत ते कोणकोणता रोल प्ले करतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ फोटोपिरियडिझम, ते फोटोपिरियडिझमचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत ते पाहिजे. व्हर्नलायझेशन, कन्सेप्ट अँड डेफिनेशन, मेकॅनिझम ऑफ व्हर्नलायझेशन, ॲप्लिकेशन्स ऑफ व्हर्नलायझेशन अँड डिव्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशन म्हणजे काय, त्याचा मेकॅनिझम कशा पद्धतीने आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत, व्हर्नलायझेशनमध्ये आणि डिव्हर्नलायझेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. देन नेक्स्ट अबाउट द से रेफरन्सेस. या ठिकाणी नंबर ऑफ रेफरन्सेस आपल्याला दिले आहेत. ते नंबर ऑफ रेफरन्समधनं आपल्या कॉलेजमध्ये जे रेफरन्सेस असतील ते रेफरन्सेस आपण या ठिकाणी यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल वर्मा व्ही, टेक्स्टबुक ऑफ प्लांट फिजिओलॉजी असेल किंवा नोबेल PS असेल किंवा या ठिकाणी मुरे TC, बायोकेमिस्ट्री अँड फिजिओलॉजी ऑफ प्लांट हार्मोन्स. त्याच पद्धतीने सय्यद इलियास, स्टेप्स इन प्लांट फिजिओलॉजी. त्या पद्धतीने डेनिस असेल किंवा किरखाम असेल. हे वेगवेगळे रेफरन्स बुक आपण वापरून वेगवेगळे आपल्या नोट्स वगैरे त्यामधनं प्रिपरेशन करू शकतो किंवा रेग्युलर जे सिलेबसचे बुक्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. थँक्यू फॉर द वॉचिंग. प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक डॉक्टर चंद्रकांत ॲम्बिशन अकॅडमी चॅनल. ग्रो विथ अस. थँक्यू.